राऊत आणि आदित्य ठाकरेंमध्ये काही मतभेद आहेत का? दोघांमध्ये काही बिनसलंय का? हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे कारण या दोन्ही नेत्यांनी गेल्या 2 दिवसात केलेली वक्तव्य त्याचं झालं असं की राज्यसभेचे 7 खासदार येत्या मे महिन्यात निवृत्त होत आहेत। त्यामध्ये कोण आहेत तर स्वतः शरद पवार आहेत, त्यांच्याच पक्षाच्या फौजिया खान आहेत, काँग्रेसच्या रजनी पाटील आहेत आणि शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी आहेत। 4 खासदार महाविकास आघाडीचे आहेत। मात्र आता विधानसभेतल्या बदलत्या संख्याबळानुसार फक्त एकच खासदार महाविकास आघाडीला राज्यसभेवर पाठवता येणार आहे। अशा वेळेला त्या जागी स्वतः शरद पवार यांनी जावं अशी इच्छा संजय राऊतांची आहे। तर आदित्य ठाकरेंचं असं म्हणणं आहे की आपला हक्काचा खासदार किंवा आपल्या हक्काची जागा आपण का सोडावी। दोघांनी अर्थात सार्वजनिकरित्या ही वक्तव्य केल्यानंतर आता राऊत काहीसे बॅकफूटवर आल्याचं चित्र आहे। आपण पाहूयात। शरद पवार यांच्या राज्यसभेसाठी आग्रही असणाऱ्या संजय राऊत यांची भूमिका अचानक लवचिक कशी झाली? संजय राऊत का म्हणाले आदित्य ठाकरेंना मोठे नेते? राज्यसभेच्या पाठिंब्यावरून संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंमध्ये मतभेद? राज्यसभेत निवडून जाण्यासाठी विरोधकांना जागा मिळणार आहे ती फक्त एक, आणि या एका जागेसाठी नेहमीप्रमाणे इच्छुकांची गर्दी असते। लॉबिंग सुरू झालंय आणि प्रत्येक नेता आपल्या पक्षाचा खासदार व्हावा यासाठी आग्रही आहे। याला अपवाद आहे तो संजय राऊत यांचा, कारण राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच संजय राऊत बॅटिंग करतायत ती शरद पवार यांच्या खासदारकीसाठी। आणि नेमक्या याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेत राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे अशी ठिणगी पडली की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। शरद पवार यांच्यासारखा नेता दिल्लीत असायला पाहिजे, राज्यसभेत त्यांनी जायला हवं असा राऊत यांचा आग्रह आहे। त्यासाठीच संजय राऊत सतत शरद पवार यांच्या बाजूने काय बोलतायत ते पहा। नेता सगळ्यांसाठी महाराष्ट्रासाठी दिल्लीत असणं गरजेचं आहे हे मी स्वतः पवार साहेबांशी बोललेलो आहे। आमच्या दोघांमध्ये ते वारंवार चर्चा झालेली आहे। शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची आहे, महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवार साहेबांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची। आमच्याकडे तेवढी मतं जरूर आहेत। त्याच्यामुळे पवार साहेबांसारख्या नेत्याला कोणापुढे हात पसरायची गरज नाही। पवार साहेबांची लढण्याची इच्छा असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, बरोबर आहे। पण आम्ही जेव्हा त्यांच्याशी मी बोलतो अनेकदा तेव्हा मी त्यांना सांगतो की तुमच्यासारखा नेता, महाराष्ट्रातला खंबीर नेता हा दिल्लीमध्ये असणं हे आमच्या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे। लक्षात घ्या की महाविकास आघाडीची एकच जागा जाईल राज्यसभेसाठी, तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे। निर्णय एकमतानंच होणार आहे ना। आदित्य ठाकरे बोलले ते योग्य आहे। शरद पवार या देशाचे मोठे नेते आहेत। काँग्रेस पक्षाचेही काही लोक निवृत्त झालेले आहेत। शिवसेनेच्या सुद्धा एक सदस्य आमच्या प्रियांका निवृत्त झालेले आहेत। त्याच्यामुळे 3 पक्षांना मिळूनच निर्णय घ्यावा लागणार हा। एकीकडे संजय राऊत शरद पवार यांच्या खासदारकीसाठी आग्रही आहेत, मात्र दुसरीकडे आदित्य ठाकरे हे ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यासाठी आग्रही असल्याचं कळतं। त्यामुळेच राऊत जरी पवार यांना निवडून आणू असं म्हणत असले तरी आदित्य ठाकरे मात्र राज्यसभा विधान परिषद दोन्हीकडे संख्याबळ आमचंच आहे असा सतत दावा करतायत। देखील विधान परिषदेची टर्म संपती आहे सर, पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून दावा करण्यात येणार आहे। बघा, आत्ता मी जसं सांगितलं संख्याबळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे। आदित्य ठाकरे यांनी हे विधान करताच इतके दिवस पवारांसाठी आग्रही असलेल्या संजय राऊत यांचा सूर अचानक नरमला। आदित्य ठाकरे यांच्या विधानानंतर संजय राऊत आता म्हणू लागले आदित्य ठाकरे मोठे नेते आहेत, शरद पवार उभे राहिले तरच प्रश्न आहे। मला माहीत नाही याविषयी। मी पक्षाच्या निर्णयाशी कायम बांधील असलेला एक नेता आहे। शरद पवार जर उभे राहिले तर काय हा प्रश्न आहे ना, एवढंच, बाकी काही नाही। बाकी जर माननीय उद्धव साहेबांनी कोणाला उमेदवारी दिली पक्षातून तर तो त्यांना निवडून आणणे आमच्या सगळ्यांचं काम आहे। पण जर शरद पवारांसारख्या नेत्याने इच्छा व्यक्त केली तर त्याच्यावर चर्चा करावी लागेल, एवढंच मी म्हणालो। मी कोणाचं नाव घेतलं नाही, बरोबर आहे त्यांचं, ते मोठे नेते आहेत आदित्य ठाकरे। त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे। ठाकरे गटातला हा विसंवाद पाहून भाजपनंही ठाकरेंना डिवचलंय।
उद्धवजी ठाकरे यांना संजय राऊत यांचंच ऐकावं लागणार आहे. आदित्य ठाकरेंना शरद पवार साहेबांचं आणि संजय राऊत यांचंच ऐकावं लागणार आहे. त्यामुळं या पक्षामध्ये संजय राऊत हेच पक्षाचे सर्वेसर्व आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतील. आदित्य ठाकरे यांना आपल्या अजेंडा बाजूला ठेवावा लागेल. आदित्य ठाकरे यांना राज्यसभेचं आपल्या पसंतीचं जे नाव आहे ते देखील बाजूला ठेवावं लागणार आहे आणि शरद पवार साहेब हे संजय राऊत यांच्या पसंतीचं नाव आहे ते पुढं करावं लागेल. राज्यसभेत जे 7 खासदार निवृत्त होणार आहेत त्यापैकी महाविकास आघाडीचे 4 खासदार आहेत. मात्र विधानसभेतल्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीला एकाच खासदाराला राज्यसभेवर निवडून पाठवता येईल. प्रत्यक्षात 3 पक्षांची चर्चा होईल तेव्हा 3 पक्ष आपापला दावा ठोकतीलच. त्यातच आता ठाकरे गटामध्ये कुणाला राज्यसभेवर पाठवायचं यावरून मतभेद आहेत आणि म्हणूनच भाजप महाविकास आघाडीला सातत्यानं विचारतंय, कुर्बानी देगा कौन? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.